जाणार आहोत। सुषमा अंधारे बोलतात इथे। रणजित दादा, तुम्ही माझ्यावर 50 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार होतात, पण तुम्ही काल माझी जाहीर माफी मागितली। मला याच्या पुढे काहीच बोलायची गरज नाही। किमान सुषमा अंधारे काय काम करते एवढं आपल्यापर्यंत पोहोचलं हे फार महत्त्वाचं आहे। एक म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे की जो माणूस 50 कोटीचा दावा टाकणार होता त्या माणसाने जाहीर माफी मागावी हे माझ्या। तर राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि आता थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतात इथे। जे नियमितीकरण होणार आहे दोन प्रकारचं असणार आहे। ज्यांनी लेआउट मध्ये प्लॉट घेतलेले आहेत त्या सर्व नागरिकांचे प्लॉटची जे आराजी आहे किंवा प्लॉटची जे त्या ठिकाणी भूखंडाची एकूण क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ आता मालकासोबत त्यांचेही नाव सातबारा उतारावर येणार आहे, म्हणजे त्यांना मालकी मिळणार आहे। तिसरं, ज्यांच्या नोंदणी मुद्रांक नोंदणी बाकी आहेत, ज्यामुळे अनाधिकृत लेआउटमुळे किंवा तुकडेबंदी कायद्यामुळे ज्यांच्या रजिस्ट्री झाल्या नाहीत त्या सर्वांच्या रजिस्ट्री आता चालू होणार आहेत। त्यामुळं एक किओस्क निर्माण झाला होता की ज्यांनी घेतले त्यांचं सातबारावर नाव नाही आणि ज्यांनी घेतले परंतु रजिस्ट्री केली नाही त्याच्या रजिस्ट्री आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची दाट शक्यता आहे आणि आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अर्थातच निवडणुका जाहीर होऊ शकतात। आधी अर्थातच नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि त्यानंतर महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी जुजबी माहिती समोर येते। मात्र मतदार याद्यांचं काय, तर मतदार याद्यांसंदर्भात केंद्राकडे केलेल्या विचारणेनुसार आता मतदार यादी देखील फिक्स करण्यात आलेली आहे आणि दुबार मतदारांची जी नावं आहे ती देखील ही स्वच्छ केली जाणार अशा स्वरूपाची माहिती ही आता राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातली सगळी तयारी केलेली आहे आणि त्याबद्दल जी प्रश्न असतील त्याची उत्तर सुद्धा निवडणूक आयोग हे या पद्धतीने देऊ शकतं। कारण यापूर्वी आपल्याकडे ही बातमी आलेली होती की दुबार मतदारांची जी नावं आहेत ती साफ करण्याची योजना ही निवडणूक यंत्रणेकडे आहे आणि त्याचा वापर त्याची अंमलबजावणी ही आता येत्या काळात केली जाणार आहे। त्यामुळे विरोधकांची जी मागणी होती त्या मागणीवरती सुद्धा निवडणूक आयोग आज आपली भूमिका स्पष्ट करू शकेल आणि या संदर्भात येत्या काळामध्ये आणि आगामी निवडणुकांसाठी आता सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही तयार असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। निवडणुकीची आचारसंहिता ही कधी लागणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली आहे। 6 नोव्हेंबरला आचारसंहिता लागणार असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे आणि आचारसंहितेची तारीखच त्यांनी सांगून टाकली आहे। नगरपालिकेमध्ये पैसे येत आहेत काही नाही, कोणाचंच नाही, कोणाचीच प्रमाणे 6 तारखेला आचारसंहिता लागते का त्याचा प्रमाण करून गेलं नाही। उद्या तुम्ही आपल्या शिकल्याचा प्रॉब्लेम केला निवडून द्यायला काम तर 6 तारखेला आचारसंहिता लागणार असं म्हणतायत मंत्री गुलाबराव पाटील आणि निर्धार मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दुसरीकडे अर्थातच अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या आधीच तारखा कशा काय सांगितल्या जातात असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। यापूर्वी सुद्धा दिलीप वळसे पाटील यांनी माझ्याकडे अशी माहिती आहे असं म्हणत तारखा जाहीर केलेल्या होत्या आणि त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात होते। त्यातच आता अशा पद्धतीनं ह्या घोषणा मंत्र्यांकडनं आणि सत्ताधारी पक्षातल्या आमदारांकडनं होत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नोव्हेंबरमध्ये नगरपालिका नगरपरिषदा निवडणुका होऊ शकतात तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात अशी आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे आणि जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे। आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद दुपारी 4 वाजता पार पडेल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आचारसंहितेच्या तारखा देखील जाहीर होतील। त्यामुळे अर्थातच जोरदार अशी लगबग ही सर्व राजकीय पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर अनेक सत्ताधारी पक्षांनी कोनशिला कार्यक्रमांना प्रारंभ केलेला आहे आणि विकास कामांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आता प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळेल। अनेक कामं जी आहेत ती हाती घेतली जातील जेणेयोगे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येकालाच आपली सत्ता राखायची आहे, आपलं वर्चस्व हे कायम ठेवायचं आहे।
या संदर्भात आपण बोलणार आहोत. सचिन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सचिनजी, आज महत्वाची पत्रकार परिषद होतीये निवडणूक आयोगाची, तुमची पहिली प्रतिक्रिया? हे अत्यंत दडपशाहीचं प्रतीक आहे असं तऱ्हेनं आम्हाला दिसतंय. एकंदर लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष हे महत्वाचं अंग असतं. निवडणूक आयोगाला त्या राजकीय पक्षांना ती योग्य संधी देणं आणि पारदर्शक भूमिकेमधनं निवडणुका करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला या व्यवस्थेमध्ये सगळे विरोधी पक्ष येऊन एकत्रपणे पुराव्यानिशी सांगतायत की मतदार यादी सदोष आहे आणि ही निर्दोष होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष न देणं हे त्यांचं कर्तव्यापासून दूर जाणं आहे. आणि दुसरीकडे आता तर त्यांना अडचणच नाही, राजकीय पक्ष देखील त्या म्हणजे सत्ताधारी पण तेच म्हणतात ना. काल भाजपाचे जे आशिष शेलार म्हणाले किंवा आज ते मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत किंवा मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत, मान्य करतायत SIR ची गरज नाही म्हणतायत. मग भाजपचं जर तेच म्हणणं आहे तर सर्वच सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मिळून म्हणतायत. मग निवडणूक आयोग असा अट्टहास का करतंय? आणि मग भारतीय जनता पक्षाचा एवढा दबाव आहे का? दाखवायचं दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. त्यामुळे आता भाजपनं देखील उत्तर दिलं पाहिजे याचं. तुम्हीच म्हणताय ना आता मतदार यादीमध्ये दोष आहे म्हणून, मग तशा यादीमध्ये का निवडणुका व्हाव्यात? त्यामुळे ह्याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः देण्याची आवश्यकता आहे. ह्याचा सगळ्या पातळीवरती विरोध झाला पाहिजे. संपूर्ण राज्याच्या जनतेनं याचा विरोध केला पाहिजे. कारण ही यादी सदोष आहे हे सगळेच म्हणत असताना निवडणूक आयोग ही दाबून निवडणूक घेऊन चाललंय. हे कोणासाठी करताय हा मुद्दा त्या ठिकाणी येतो. नक्कीच. मात्र सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणी संदर्भातही कदाचित आज निवडणूक आयोग उत्तर देईल आणि सदोष मतदार यादी समोर येईल असंही सांगितलं जाऊ शकतं. कारण यापूर्वी दुबार मतदारांची कशी छाननी करायची याची प्रक्रिया त्यांच्याकडे आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. असं आहे की प्रश्न केवळ दुबार मतदानाचा नाही, ते यादीमध्ये अनेक घोळ आहेत. आमच्या दृष्टिकोनातून लोकशाहीमध्ये आदर्श प्रक्रिया काय असणार आहे की यादी अद्याप आम्हाला समोर आलेली नाही, ती तात्काळ जाहीर केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते किती घोळ आहेत हे त्याच्यामध्ये शोधून आणण्यासाठी आमचे आक्षेप नोंदवण्याची आम्हाला संधी दिली पाहिजे. आणि मग ती संधी दिल्यानंतर त्याचं निराकरण केल्यानंतर मग ती अंतिम यादी घोषित करून निवडणुका झाल्या पाहिजेत. ही आदर्श प्रक्रिया आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेलाच छेद देण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मग निवडणूक आयोग कोणासाठी घेत आहे? आता तर सगळेच राजकीय पक्ष म्हणतात, सत्ताधारी म्हणतात, विरोधक म्हणतात. मग निवडणूक आयोगाला याच्यामध्ये काय रस आहे अशा पद्धतीने निवडणुका घेण्यामध्ये? का भारतीय जनता पक्षाचा पडद्यामागून दबाव आहेच त्यांच्यावरती हे दिसतंय त्याच्यातनं. सगळ्यात महाराष्ट्राच्या जनतेने याचा विरोध केला पाहिजे निकरानं. कारण ही संपूर्णपणे मतदार यादी ही दोषयुक्त आहे, सगळ्यांचंच मत आहे. मग निवडणुका का होत आहेत? नक्कीच. सचिनजी, धन्यवाद आमच्याशी बोलात त्यासाठी. तर या निवडणुका का होत आहेत असाच प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ही एक प्रकारची दडपशाही आहे असाही त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. आता थेट जाऊयात याच संदर्भात बोलतायत चंद्रशेखर बावनकुळे. कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंना असं काम म्हटलेलं आहे की आशिष शेलार म्हणतात की दुबार मतदार आहेत, यादी दाखवली त्यांनी. त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्यमंत्री असं काहीच नाही असं सांगते एकीकडे, दुसरीकडे आशिष शेलार सांगतात की खरं दुबार मतदार आहेत. मी वारंवार सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पहिली याचिका हायकोर्टमध्ये केली आहे. पहिली याचिका देवेंद्रजींनी काय सांगितलं? हे जे तुम्ही सांगताय काय नवीन नाही आहे, ऍडिशन होत आहे. मी जर आज माझ्या गावातनं दुसरीकडे राहायला गेलो, तिकडे नाव येतं, ऍडिशन होतं. मग तिकडं दुसरीकडे राहायला गेलो, एखादा किरायाने घर घेतलं, तिकडे ऍडिशन होतं. ऍडिशन होत आहे, मतदार यादी फुकत आहे, डिलिशन होत नाहीये. त्यामुळे मागच्या 25 वर्षात ही प्रक्रिया सुरू आहे. मदर रोल वाढतोय, रोजच्या रोज ऍडिशन होत आहे. पण जुनं जिथं आपण राहतो तिथे डिलिशन होत नाहीये. त्यामुळं मूळ प्रॉब्लेम आहे. म्हणून या ठिकाणी खरं तर लोकसभेच्या निवडणुकीला हीच परिस्थिती होती. लोकसभेची यादी आता विधानसभेला आली आहे. विधानसभेला काही ऍडिशन डिलिशन नाही, ऍडिशन फार नाही आहे. आणि मग तीच यादी आता आपल्याला निवडणुकीमध्ये प्रभाग वाईज त्याचे तुकडे होणार आहेत त्या मतदार यादीचे. त्यामुळं आशिष शेलारजींनी म्हटलेलं खरं आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. कामठीमध्ये तर आज तुम्ही एका बूथवर, ते मुस्लिम बूथ असतील त्या ठिकाणी 10-10, 20-20 नावं त्या ठिकाणी दुबार आहेत. एकाच व्यक्तीचे 4-4 नाव, 5-5 नाव दुबार आहेत. ती मालेगावमध्ये तीच परिस्थिती आहे, तीच त्या ठिकाणी सिल्लोडमध्ये आहे. म्हणजे आम्ही हे म्हणायचं का मग की ज्या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे नाही, तुमच्या ऑब्जेक्शनमध्ये एकतरी नाव आलं का? तुम्ही एक हिंदू धर्मियाचे नाव काढले, मागासवर्गीयाचे नाव काढले. टार्गेटेड कोण आहे? तुमच्या मागासवर्गीय आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक.
आणि मग ज्या ठिकाणी तुम्ही मुस्लिम परिवारामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम मतामध्ये असं होता त्या ठिकाणी तुम्ही बोलत नाही, कारण तुम्हाला मतं पाहिजे आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादी स्क्रॅप करण्याची गरज आहे. या राज्यातली सर्वच मतदार यादीला SIR मध्ये घ्यायची गरज आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्ण राज्यच त्या ठिकाणी ते यादी स्क्रॅप करणार आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे घेतलं पाहिजे लवकर या ठिकाणी. आणि ते आता तर हे तुम्हाला माहिती आहे की बाकी राज्यामध्ये SIR का लागू झाला की तिथे सर्वच निवडणुका संपलेल्या आहेत. लोकसभेनंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर पंचायत झाल्या आणि पंचायत नंतर तर कुठल्या निवडणुका शिल्लक नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पहिले 12 राज्य घेतलेले आहे. आपले राज्य आज उद्या येईल त्याच्यामध्ये, कारण मला वाटतं की निवडणूक आयोगाने सरसकट देशाकरता निर्णय केला असेल. आणि त्यामुळं केवळ हे त्या ठिकाणी जे पप्पूगिरी आहे, ही पप्पूगिरी महाविकास आघाडीचे नेते करतात आहे. मला तर दिसलं की राहुल गांधींनी जे स्क्रिप्ट वाचून दाखवली ती स्क्रिप्ट आदित्य ठाकरेंनी वाचली. आणि त्यामुळं पप्पूगिरी हे लोक करतात आहे, चुकीचे हे लोक सांगतात आहे. आणि महाविकास आघाडी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण पराभवाच्या मानसिकतेत गेलेले आहे. कोणाचं तोंड कोणाकडे नाही, कोणी एकामेकाकडे पाहत नाही, साऱ्याचे तोंड वाकडे झाले आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये आता विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कोणी त्या ठिकाणी भाव देणार नाही. कुठला आपला तुकडेबंदीचा जो कायदा निरस्त झाला त्यामुळं 49 लक्ष परिवारांनी जे तुकड्यामध्ये प्लॉट आणि घरं घेतले आहे ते कुठले असतील? NMRDA, PMRDA, नागरिक क्षेत्र, या राज्यातले सर्व नागरिक क्षेत्र, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नागरिक क्षेत्र, रिजनल प्लॅन जो आहे आपला राज्याचा, त्या रिजनल प्लॅनमध्ये गावठाणापासून काही 200 मीटर, नगरपालिकेपासून काही त्या ठिकाणी 500 मीटर जे काही असतील रिजनल प्लॅनमध्ये, ज्या ठिकाणी ग्रोथ सेंटर दाखवलेले आहेत. आपण बघतोय या निवडणुका ज्या आहेत त्या घोषित होऊ शकतात, कारण राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये आणि जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे. तर त्याआधी नगरपंचायत, जिल्हा परिषद निवडणुका होतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय. तुर्तास एक छोटासा ब्रेक.